नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल शिमला मिरचीच म्हणजेच ढोबळी मिरचीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 ते 3 शिमला मिरच्या स्वच्छ धुवून इथे घेतलेल्या आहेत। अगदी फ्रेश शिमला मिरची आपल्याला यासाठी वापरायची आहे। त्यानंतर शिमला मिरची आपण चिरून घेणार आहोत। त्यासाठी शिमला मिरचीचे 2 भाग करून आतमध्ये जो बियांचा भाग असतो तो आपल्याला हातानेच बाजूला करून घ्यायचे आहेत। या बिया आपण भाजीत घालणार नाही, तर या बिया मी बाजूला करून घेते व तुम्हाला आवडत असलेल्या साईजमध्ये तुम्ही शिमला मिरची कापून घेऊ शकतात। मी अशी उभट शिमला मिरची इथे कापून घेत आहे। संपूर्ण शिमला मिरची माझी इथे कापून आता तयार झालेली आहे। आता आपण भाजीच्या मसाल्याची तयारी करणार आहोत। त्यासाठी एका कढईत मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर यात जिरं मोहरीची फोडणी आपण करून घेणार आहोत। त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या 2 ते 3 लसूण पाकळ्या यात आपण घालून घ्यायच्या आहेत। लसूण पाकळ्या छान परतवून घेतल्यानंतर तेलात आता मी एक उभट चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहे। कांदा सुद्धा छान तेलावर आपण परतवून घेणार आहोत। कांदा मऊसर झाल्यानंतर आपण बाकीचे जिन्नस याच्यात घालणार आहोत। कांदा मऊ झाला आहे, त्यानंतर जी शिमला मिरची चिरून ठेवली होती ती आपण तेलावर टाकून घेणार आहोत व पुन्हा एकदा हिला छान आपण परतवून घेणार आहोत। शिमला मिरचीत भरपूर पाणी असतं, त्यामुळे ती आपोआपच शिजते। इथे मी आता यात मीठ देखील घालून घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिटं हिला आपल्याला परतवून घ्यायची आहे व थोडीशी शिमला मिरची मऊ झाल्यानंतर यात अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे चवीनुसार लाल तिखट मी घालून घेत आहे व 1 चमचा धने पावडर यात आपल्याला घालून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोडीशी कसुरी मेथी चुरून आता मी यात घालून घेत आहे। कसुरी मेथीमुळे खूप छान चव ह्या शिमला मसाल्याला येते। हे संपूर्ण आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यात मी 2 ते 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचं कूट इथे घालून घेणार आहे व ते देखील छान आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे। शेंगदाणे घातल्यामुळे अगदी छान चव आपल्या भाजीला येते। हे संपूर्ण असं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा 3 चमचे दही मी यात घालून घेत आहे व हे पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत। छान हे मिक्स झाल्यानंतर यात आता दही छान मसाल्यात मिक्स झाल्यानंतर यात 2 ते 3 चमचे पाणी इथे घालून घ्यायचं आहे व हे थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यात मी बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर देखील घालून घेणार आहे व पुन्हा एकदा याला मी परतवून घेणार आहे। आता याच्यावर झाकण ठेवून पुढचे 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी छान तेलही सुटलं आहे आणि सगळे जिन्नस अगदी छान शिजून तयार झालेले आहेत। ही शिमला मसाल्याची भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमधून नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला भेट देत राहा। धन्यवाद।